हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत 7th लेसन इंडिया ड्युरिंग द मौर्य पिरियड. मौर्याच्या काळामधील भारत कसा होता तो आपण बघणार आहोत. 7.1 मध्ये बघणार आहोत द ग्रीक एम्परर अलेक्झांडर्स इन्व्हेशन. ग्रीक सम्राट अलेक्झांडर याची स्वारी म्हणजेच त्याने केलेलं आक्रमण हे बघणार आहोत. तर 7.2 मध्ये द मौर्य एम्पायर म्हणजे मौर्य साम्राज्य कसं होतं ते आपण बघणार आहोत. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? इन द 16th century BCE अ किंग नेम्ड सायरस हॅड एस्टॅब्लिश अ वास्ट एम्पायर इन इराण. तर इसवी सन पूर्व म्हणजे बिफोर क्राइस्ट इरा जो राजा होता त्याचं नाव होतं सायरस. तर त्याने इराणमध्ये त्याचं मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. धिस एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम नॉर्थ वेस्ट इंडिया टू रोम अँड टू इजिप्त इन आफ्रिका. तर त्याचं हे जे साम्राज्य आहे ते नॉर्थ वेस्ट इंडिया म्हणजे वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेमधले इजिप्तपर्यंत पोहोचलं होतं, पसरलेलं होतं. अराउंड 518 BCE an Iranian emperor named Dariush had conquered the region to the northwest of India up to the Punjab. आणि इसवी सन पूर्व 518 518 मध्ये जो इराणचा सम्राट होता दारियुश त्याने नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्येपासून भारतातल्या वायव्येपासून पंजाबपर्यंतचा जो प्रदेश आहे तो कॉन्कर्ड म्हणजे जिंकून घेतला. दारियुश हॅड रिक्रुटेड सम सोल्जर्स फ्रॉम धिस एरिया इन टू हिज आर्मी. आणि या भागातले काही सैनिक आहेत ते दारियुशने त्याच्या सैन्यामध्ये भरती करून घेतले होते. We learn about this from the writings of Greek historians. मग आता हे आपल्याला सगळ्यांना कसं काय कळेल? तर त्या काळातले जे ग्रीक इतिहासकार होते त्यांनी ह्या सर्वांबद्दल माहिती लिहून ठेवली आहे, म्हणून आपल्याला आता हे कळू शकते. Political relations between India and Iran were established during the reign of Emperor Dariush. भारत आणि इराण याच्यामधले राजनैतिक संबंध सम्राट दारियुशच्या हे REIGN म्हणजे रेन म्हणजेच राज्यामध्ये प्रस्थापित झाले. दिस लेड टू ग्रेटर एक्सचेंजेस इन द फील्ड्स ऑफ ट्रेड अँड आर्ट. आणि याच्यामुळे व्यापार आणि कला या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये देवाणघेवाण झाली. Emperor Dariush had introduced a uniform currency called darik in all parts of his empire. सम्राट दारियुशने त्याच्या पूर्ण साम्राज्यामध्ये एक करन्सी आणली. करन्सी म्हणजे काय? जसे आत्ता आपण व्यापार करण्यासाठी व्यवहारासाठी रुपये वापरतो त्याप्रमाणे सम्राट दारियुशने त्यांच्या काळामध्ये दारिक ही करन्सी आणली. ही ते बघा, हे दाखवलंय अशा प्रकारचं. ठीक आहे. दिस मेड ट्रेडिंग इझियर. आणि या करन्सीमुळे व्यापार करणे सोपे झाले. द कॅपिटल सिटी ऑफ पर्सिपोलिस वॉज बिल्ड ड्युरिंग हिज रेन. तर त्यांची कॅपिटल सिटी राजधानी जी आहे पर्सिपोलिस ही सुद्धा त्यांच्याच काळामध्ये सम्राट दारियुशच्या काळामध्ये दारियुशच्या राज्यामध्ये बांधली गेली. पर्सिपोलिस इज इन इराण. पर्सिपोलिस कुठे आहे? तर ती इराणमध्ये आहे. 7.1 बघूयात द ग्रीक एम्परर अलेक्झांडर्स इन्व्हेशन. तर जो ग्रीक सम्राट होता अलेक्झांडर त्याची स्वारी म्हणजे त्याने हल्ला केलेला आहे किंवा आक्रमण केलेलं आहे ते आपण बघूयात. अलेक्झांडर द ग्रीक एम्परर इन्व्हेडेड इंडियाज नॉर्थ वेस्टर्न फ्रॉन्टियर इन 326 BCE. ग्रीक सम्राट अलेक्झांडर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्येस स्वारी केली. क्रॉसिंग द इंडस म्हणजे सिंधू रिव्हर ही रिच तक्षशिला. आणि सिंधू नदीला किंवा इंडसला पार करून तो तक्षशिला इथे पोचला. On the way, he met with forceful opposition from the local Indian kings. आणि तिथे जाताना त्याला स्थानिक राजांनी निकराचा लढा दिला.
चांगलाच प्रतिकार केला. ही डिफिटेड देम ऑल अँड सक्सेसफुली रीच द पंजाब. पण त्याने त्या सर्व राजांचा पराभव केला आणि यशस्वीरित्या तो पंजाबला पोहोचला. However, in this invasion, his army had to suffer severe hardships. पण या आक्रमणामध्ये त्याचं जे सैन्य होतं त्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागलं. द सोल्जर्स वेअर इगर टू गो बॅक होम. त्याचे जे सैनिक होते ते यांना घरी जाण्याची आता घाई लागली होती. घरी जाण्यासाठी ते उत्सुक होते, कारण ते खूप दिवस झाले स्वारी करत होते. दे rebelled against Alexander and he was forced to turn back. आणि म्हणून त्यांनी अलेक्झांडरच्या विरुद्ध बंड केलं आणि त्याला परत जाण्यासाठी ते फोर्स करत होते. He therefore appointed Greek officers to administer the conquered territories. आणि म्हणून अलेक्झांडरने स्वतः परत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याने जे भाग जिंकलेले होते तिथे काही ग्रीक ऑफिसर्स होते त्यांना तिथे नेमून दिले. दे वेअर कॉल्ड सत्रप्स आणि त्यांना सत्रप असं म्हटलं जातं. ही स्टार्टेड हिज रिटर्न जर्नी बट डाईड ऑन द वे बॅक इन 323 BCE ॲट बॅबिलॉन. त्याने परतीचा प्रवास सुरू केला, पण बॅबिलॉन येथे तो 323 इसवी सन पूर्व 323 मध्ये त्याचा मृत्यू झाला. टुडे बॅबिलॉन इज इन इराक. आता ते ठिकाण इराकमध्ये आहे. अलेक्झांडर्स कॅम्पेन लेड टू ॲन इन्क्रीज इन द ट्रेड बिटवीन इंडिया अँड द वेस्टर्न वर्ल्ड. अलेक्झांडरच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडचे जग यांच्यामध्ये व्यापारात वाढ झाली. द हिस्टोरियन्स हू अकंपनीड अलेक्झांडर इंट्रोड्युस्ड इंडिया टू द वेस्टर्न वर्ल्ड थ्रू देअर रायटिंग्स. अलेक्झांडर सोबत जे इतिहासकार होते त्यांनी भारताला बाहेरच्या जे पाश्चिमात्य जग आहे त्याचा परिचय करून दिला आपल्या लेखणीतून. ग्रीक स्कल्पचर्स इन्फ्लुएन्स्ड इंडियन आर्ट, गिविंग राईज टू द गांधारा स्कूल ऑफ आर्ट. जे ग्रीक मूर्तिकार होते त्यांचा भारतीय कलाशैलीवर खूप सारा इन्फ्लुएन्स झाला, म्हणजे प्रभाव पडला आणि त्याच्यातूनच गांधार या मूर्तिकलेचं जे कला एक वेगळा प्रकार आहे तो अस्तित्वात आला. द ग्रीक किंग्स मिंटेड कॅरेक्टरिस्टिक कॉईन्स. जे ग्रीक राजे होते त्यांचे एक स्वतःचे वेगळे कॉईन होते, नाणी होती. ऑन वन साइड द कॉईन हॅड अ पिक्चर ऑफ द किंग. त्या नाण्याच्या एका साईडला राजाचं चित्र असे. हू हॅड मिंटेड द कॉईन, ज्याने ते कॉईन तयार केलं आहे तो. अँड ऑन द अदर साइड अ पिक्चर ऑफ अ ग्रीक गॉड. आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र असे. द नेम ऑफ द किंग वॉज ऑल्सो रिटन ऑन द कॉईन. त्या राजाचं नाव सुद्धा त्या नाण्यावरती, त्या कॉईनवरती छापलेलं असे. अलेक्झांडर्स कॉईन वेअर ऑफ द सेम टाईप. अलेक्झांडरचे कॉईन सुद्धा त्याच प्रकारचे असत. हे अशा प्रकारचे बघा, अलेक्झांडर सिल्वर कॉईन बोथ साइड्स, या दोन्ही बाजू अलेक्झांडरच्या कॉईनच्या. लॅटर इंडियन किंग ऑल्सो स्टार्टेड मिंटिंग सिमिलर कॉईन्स. आणि त्यानंतर भारतीय राजांनी सुद्धा अशा प्रकारची नाणी बनवायला सुरुवात केली. 7.2 द मौर्य एम्पायर. तर 7.2 मध्ये आपण बघणार आहोत मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्ता मौर्य, त्यातला पहिला राजा बघणार आहोत आपण, चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य फाउंडेड द मौर्य एम्पायर. चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. पीपल वेअर टायर्ड ऑफ द टायरॅनिकल रूल ऑफ द नंदा किंग ऑफ मगधा, धनानंदा. तर जे मगधची जी प्रजा होती ते तिथला जो नंद राजा होता धनानंद याच्या जुलमी राजवटीला कंटाळलेली होती. चंद्रगुप्ता मौर्य ब्रॉट इट टू ॲन एंड अँड एस्टॅब्लिश हिज ओन रूल इन मगधा अराउंड 325 BCE. आणि इसवी सन पूर्व 325 मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने धनानंदचं राज्य संपवलं आणि स्वतःचं राज्य मगधमध्ये प्रस्थापित केलं. He won Avanti and Saurashtra and began to extend the boundaries of his empire. त्याने अवंती आणि सौराष्ट्र हे प्रदेश जिंकून घेतले आणि आपल्या राज्याच्या सीमांचा विस्तार केला. आफ्टर अलेक्झांडर्स डेथ अ स्ट्रगल फॉर द पॉवर began among the satraps he had appointed. अलेक्झांडरने जे सत्रप नेमलेले होते
त्या लोकांनी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया किंवा संघर्ष सुरू केला. सेल्युकस निकेटर वॉज अलेक्झांडर्स जनरल. सेल्युकस निकेटर हा अलेक्झांडरचा सेनापती होता. ही बिकेम द किंग ऑफ बॅबिलोन आफ्टर अलेक्झांडर्स डेथ. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर तो सेल्युलस निकेटर जो आहे तो बॅबिलोनचा राजा झाला. ही इन्व्हेडेड द नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर रिजन ऑफ इंडिया अँड द पंजाब. आणि मग त्याने भारताच्या वायव्येला आणि पंजाबवरती आक्रमण केलं. चंद्रगुप्त मौर्य सक्सेसफुली रेजिस्टेड हिज ॲग्रेशन. आणि चंद्रगुप्त मौर्याने यशस्वीपणे त्याचा प्रतिकार केला. द डिफीट ऑफ सेल्युकस Nicator led to the inclusion of the northwest region of Kabul, Kandahar and Herat in the Maurya Empire. आणि मग सेल्युलस निकेटरच्या पराभवानंतर काबूल, कंदहार आणि हेरत हे राज्य हा प्रदेश मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट झाला. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? विशाखा दत्ता, द संस्कृत प्ले राईट, रोट अ प्ले कॉल्ड मुद्रा राक्षसा. एक संस्कृत नाटककार आहे विशाखा दत्त नावाचा. त्याने एक नाटक लिहिलेलं आहे मुद्रा राक्षस. इट रिलेट्स हाऊ चंद्रगुप्ता मौर्य डिफिटेड धनानंदा अँड एस्टॅब्लिश अन इंडिपेंडंट पॉवर. त्या नाटकामध्ये ते नाटक कशाशी संबंधित आहे तर चंद्रगुप्त मौर्याने धनानंद राजाचा कसा पराभव केला आणि स्वतःची सत्ता कशी प्रस्थापित केली याच्याशी ते रिलेटेड आहे. द प्लॉट गिव्ज स्पेशल इम्पॉर्टन्स टू द कॉन्ट्रीब्युशन ऑफ आर्य चाणक्य अल्सो नोन ॲज कौटिल्य. आणि या सर्वामध्ये आर्य चाणक्य त्यांनाच कौटिल्य अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर त्यांचं किती महत्त्वाचं योगदान आहे ते हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मेगॅस्थीनिस, सेल्युकस निकेटर्स एम्बॅसेडर, स्टेड बॅक ॲट चंद्रगुप्ता मौर्याज कोर्ट. तर मेगॅस्थीनिस नावाचा सेल्युलस निकेटरचा राजदूत होता. तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्येच थांबला. हिज बुक इंडिका इज ॲन इम्पॉर्टंट सोर्स फॉर द स्टडी ऑफ इंडिया ड्युरिंग द मौर्य पिरियड. मौर्यकालीन भारत कसा होता तर याच्यासाठी त्याने लिहिलेलं जे इंडिका नावाचं पुस्तक आहे ते एक महत्त्वाचं साधन आहे. त्या पुस्तकावरून आपल्याला त्या काळातील भारताची माहिती भेटते. देअर इज ॲन इन्स्क्रिप्शन स्टेटिंग दॅट एम्परर चंद्रगुप्ता मौर्य हॅड बिल्ट अ डॅम कॉल्ड सुदर्शन नियर जुनागड इन गुजरात स्टेट. तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की गुजरातमधील जुनागड येथे चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं होतं. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? अकॉर्डिंग टू द जैन ट्रेडिशन इट इज बिलीव्ड दॅट चंद्रगुप्ता मौर्य हॅड ॲक्सेप्टेड द जैन रिलिजन. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्य याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असं म्हटलं जातं. टुवर्ड्स द एंड ऑफ हिज लाईफ ही ॲब्डिकेटेड द थ्रोन अँड स्पेंट हिज रिमेनिंग इयर्स ॲट श्रावणबेलगोला इन कर्नाटका. आणि त्याच्या शेवटच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी राज्यपदाचा त्याग केला आणि राहिलेलं पूर्ण आयुष्य हे श्रवणबेलगोळ कर्नाटकमधील ठिकाण आहे तिथे घालवले. दॅट वॉज वेअर ही ब्रीथेड हिज लास्ट. आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. एम्परर अशोका. आता आपण सम्राट अशोकाबद्दल बघूयात. आफ्टर चंद्रगुप्ता रिनाउन्स द थ्रोन ही वॉज सक्सिडेड बाय हिज सन बिंदुसारा. चंद्रगुप्त मौर्याने राज्यपदाचा त्याग केल्यानंतर जो बिंदुसार नावाचा त्याचा मुलगा होता तो राजा झाला. आफ्टर बिंदुसारा's death, his son Ashoka succeeded to the throne in 273 BCE. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोका हा इसवी सन पूर्व 273 मध्ये राजा झाला. Ashoka had been appointed the governor of Takshashila and Ujjain before he came to the throne. राजा होण्या अगोदर अशोका हा तक्षशिला आणि उज्जैन इथले जे गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल होता.
ॲज द गव्हर्नर ही हॅड सक्सेसफुली क्रश द रिवोल्ट ॲट तक्षशिला. आणि जेव्हा तो गव्हर्नर होता तेव्हा तक्षशिलामध्ये झालेलं बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढलेलं होतं. आफ्टर बिकमिंग द एम्परर ऑफ मगधा ही लॉन्च्ड अ कॅम्पेन अगेन्स्ट द स्टेट ऑफ कलिंगा. मगधचा राजा झाल्यानंतर अशोकाने कलिंगावरती स्वारी केली. कलिंगा ऑक्युपाइड द रिजन ऑफ टुडेज ओडिशा स्टेट. कलिंगा जो प्रदेश आहे तो आत्ताच्या ओडिशामध्ये येतो. एम्परर अशोका कॉन्कर्ड कलिंगा. आणि सम्राट अशोकाने कलिंगा जिंकून घेतला. अशोकाज एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम अफगाणिस्तान इन द नॉर्थ वेस्ट. तर सम्राट अशोक होता तर त्यांचं जे राज्य होतं ते वायव्येस अफगाणिस्तानपर्यंत अँड नेपाळ इन द नॉर्थ, उत्तरेस नेपाळपर्यंत, टू कर्नाटका अँड आंध्र प्रदेश इन द साऊथ, दक्षिणेकडे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत, अँड फ्रॉम बेंगाल इन द ईस्ट, तर बेंगाल म्हणजे बंगाल पूर्वेकडे बंगालपर्यंत, टू सौराष्ट्र इन द वेस्ट, आणि पश्चिमेकडे सौराष्ट्रपर्यंत पसरलेलं होतं. द कलिंगा वॉर. अशोका वॉज डीपली मूव्ड बाय द ब्लडशेड ऑफ द कलिंगा वॉर. कलिंगाच्या युद्धामध्ये जो रक्तपात झाला त्याच्यामुळे सम्राट अशोका होता तो डीपली मूव्ड म्हणजे त्याला खूप दुःख झालं. ही डिसाइडेड नेव्हर टू वेज अ वॉर अगेन. त्याने परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. ही केम टू बिलीव्ह दॅट ट्रूथ, नॉन व्हायलन्स, कंपॅशन अँड फॉरगिव्हनेस वेअर द इम्पॉर्टंट व्हॅल्यूज. त्याला असा विश्वास बसला की ट्रूथ म्हणजे सत्य, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, कंपॅशन म्हणजे दुसऱ्यांबद्दल दया वाटणे, आणि फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा करणे हे सर्वात महत्त्वाचे गुण आहेत. Ashoka wanted to spread these teachings among the common people, and therefore he had pillar edicts and stone inscriptions engraved throughout his kingdom. अशोकाला वाटत होतं की ह्या ज्या सर्व शिकवण आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी, आणि त्यासाठी त्याने स्तंभालेख, शिलालेख यांच्यावरती ही शिकवण इनग्रेव्ड म्हणजे कोरलेली आहे. These writings are in the Brahmi script. हे सगळी जी शिकवण आहे ती ब्राह्मी लिपीमध्ये आहे. इन दिस इन्स्क्रिप्शन्स ही इज रिफर्ड टू ॲज देवम पियो पियदासी. त्याने स्वतःचा उल्लेख कसा केलेला आहे या इन्स्क्रिप्शनमध्ये? देवम पियो पियदासी म्हणजेच बिलव्ड ऑफ द गॉड्स अँड ही हू लुक्स ऑन विथ अफेक्शन. म्हणजेच देवाचा प्रियदर्शी असा उल्लेख केलेला आहे. Another inscription states that 8 years after he ascended the throne, he made the conquest of Kalinga and had a change of heart on seeing the devastation it caused. अजून एका इन्स्क्रिप्शनमध्ये, अजून एका लेखामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ॲक्सेंडेड द थ्रोन म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगावरती स्वारी केली, आणि त्या कलिंगाच्या युद्धामध्ये झालेली जी जीवितहानी आहे, जो रक्तपात आहे, ते बघून त्याचं जे हृदय परिवर्तन झालं. An inscription of Emperor Ashoka at Delhi Topda shows that he had put strict restrictions on the hunting of bats, monkeys, rhinoceros and on setting fire to forest. त्याचं सम्राट अशोकाचं एक लेख आहे दिल्ली टोपडा येथे, तर तिथे त्यांनी असं स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे. असं लिहिलेलं आहे की वटवागळे, माकडे, गेंडे यांची शिकार करण्यावरती बंदी आहे आणि वनवा लावणे यावर सुद्धा बंदी आहे. इथे हे आपल्याला एम्परर अशोका, सम्राट अशोका दिसत आहेत. ठीक आहे, आता पुढचं बघण्या अगोदर आपण इथे बघूयात या पेजवरती काय आहे. इंडिया ड्युरिंग द मौर्य पिरियड. आता हा मौर्यकालीन भारत आहे. तर इथे इंडेक्स बघूयात. अशोका स्टोन इन्स्क्रिप्शन्स, हा ट्रायंगल आहे, तिथे अशोकाचे स्टोन इन्स्क्रिप्शन आहेत. बघा इथे तक्षशिलामध्ये आहे, इथे कलसेमध्ये आहेत. ठीक आहे, त्यानंतर हे असं जे पिक्चर आहे तर अशोकास पिलर्स, इथे बघा पाटलीपुत्रा असे इथं हे पिलर्स आहेत. त्यानंतर हे जे ग्रे कलर आहे हा पूर्ण ते अशोकास एम्पायर आहे. हे अशोकाचं एवढं साम्राज्य भारतामधलं अशोकाचं होतं.
आणि हे जे डॅश डॅश आहेत ते प्रेझेंट इंटरनॅशनल बाउंड्री ऑफ इंडिया, हे आत्ताच्या भारताच्या बाउंड्रीज आहेत. आणि हे जो स्क्वेअर मार्क आहे ब्लॅकमध्ये ती आहे मॉडर्न सिटी, आत्ताची ही दिल्ली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा सम्राट अशोकाचं राज्य एवढं विस्तारलेलं होतं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, द मेसेज ऑफ एम्परर अशोका. सम्राट अशोकाचं काय मेसेज आहे आपल्यासाठी, तर इट इज गुड अँड राईट टू सर्व वन्स पॅरेंट्स. माता पित्यांची सेवा करणे हे कधीही चांगलेच. द विक्ट्री विच अराउसेस कंपॅशन अँड लव इज द रिअल विक्ट्री. ज्या विजयामधून आपल्याला दुसऱ्यांबद्दल कंपॅशन, प्रेम, अराउसेस म्हणजे निर्माण होतो, जागृत होतो, तो विजय खरा विजय आहे. ट्राय दिस, हे करून पहा. मार्क ऑन ॲन आउटलाईन मॅप ऑफ इंडिया द प्लेसेस वेअर इन्स्क्रिप्शन्स अँड एडिक्ट्स ऑफ एम्परर अशोका आर लोकेटेड. एक कोरा मॅप घ्यायचा आहे आणि त्या मॅपमध्ये एम्परर अशोकाचे, सम्राट अशोकाचे जे स्तंभालेख, शिलालेख आहेत तर ते मार्क करायचे आहेत. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात. एम्परर अशोकाच वर्क फॉर द स्प्रेड ऑफ रिलिजन. धर्मप्रसारासाठी सम्राट अशोकाने केलेलं कार्य आपण बघणार आहोत. अशोका हॅड एम्ब्रेस्ड बुद्धिझम. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. ही हॅड कन्व्हेन्ड द थर्ड रिलिजियस काउन्सिल ऑन बुद्धिझम ॲट पाटलीपुत्रा. पाटलीपुत्र येथे त्याने बौद्ध धर्माची तिसरी परिषद भरवली होती. अशोका सेंट हिज ओन सन महेंद्रा अँड डॉटर संघमित्रा टू श्रीलंका फॉर स्प्रेड ऑफ बुद्धिझम. अशोकाने स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेला पाठवले. ही अल्सो सेंट बौद्ध भिक्खूज टू वेस्ट एशिया अँड सेंट्रल एशिया फॉर स्प्रेडिंग बुद्धिझम. आणि बौद्ध धर्माच्या प्रचारासाठीच त्याने पश्चिम आशिया आणि मध्य आशियामध्ये बौद्ध भिक्खूंना पाठवले. ही अल्सो बिल्ट मेनी स्तूपाज अँड विहाराज. त्याचप्रमाणे त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. ट्राय दिस, हे करून पहा. प्रिपेअर अ रिपोर्ट अबाउट द पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय द इन्स्टिट्यूशन्स इन युअर लोकॅलिटी. तुमच्या लोकॅलिटीमध्ये, तुमच्या आजूबाजूला कोणत्या संस्था, कोणती लोक उपयोगी कामे करतात, ॲक्टिव्हिटीज घेतात, त्याच्याबद्दल एक रिपोर्ट तयार करा. पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटीज. आता सम्राट अशोकाने लोकांसाठी लोक उपयोगी कोणती कामे केली ते आपण बघणार आहोत. एम्परर अशोका लेड स्ट्रेस ऑन द क्रिएशन ऑफ फॅसिलिटीज फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. लोकांना सुखसोयी देण्यावर सम्राट अशोकाचा भर होता. फॉर एक्झाम्पल, ही मेड प्रोव्हिजन फॉर फ्री मेडिसिन्स अँड मेडिकल ट्रीटमेंट फॉर पीपल ॲज वेल ॲज फॉर ॲनिमल्स. उदाहरणार्थ, लोकांना तसेच पशूंना, प्राण्यांना मोफत औषधोपचार भेटावेत, मोफत त्यांची ट्रीटमेंट व्हावी यासाठी त्यांनी सोय केली. ही बिल्ट मेनी रोड्स अँड प्लॅन्टेड ट्रीज फॉर शेड ऑन बोथ साइड्स ऑफ द रोड. त्याने खूप सारे रस्ते बांधले आणि रस्त्याच्या कडेला सावली मिळावी म्हणून खूप सारी तिथे झाडे लावलीत. ही डग वेल्स अँड बिल्ट धर्मशाळाज. त्याने विहिरी बांधल्या आणि धर्मशाळा बांधल्या. ॲडमिनिस्ट्रेशन ड्युरिंग द मौर्य पिरियड. मौर्यकालीन राज्यकारभार कसा चालायचा ते आपण बघूयात. पाटलीपुत्रा वॉज द कॅपिटल ऑफ मौर्य एम्पायर. मौर्य साम्राज्याची पाटलीपुत्र ही राजधानी होती. फॉर द सेक ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स द एम्पायर वॉज डिवायडेड इंटू 4 regions, each with its own capital. आणि आता तुम्ही बघितलं हे मौर्य साम्राज्य किती मोठं होतं. ते खूप मोठं असल्या कारणाने तिथला जो राज्यकारभार आहे तो व्यवस्थित चालावा यासाठी मौर्य साम्राज्याची 4 भागांमध्ये विभागणी केली होती आणि प्रत्येक भागाला त्याची एक स्वतंत्र राजधानी होती. जसं की पहिल्यांदा ईस्टर्न रिजन म्हणजे पूर्वेकडचा जो भाग होता तिथे होती, त्याची जी राजधानी होती ती तोशाली, ओडिसा. ठीक आहे. त्यानंतर वेस्टर्न रिजन, पश्चिमेकडचा जो भाग आहे तिथली जी राजधानी होती ती उज्जैनी, मध्य प्रदेश. दक्षिणेकडील भागासाठी सुवर्णगिरी ही राजधानी होती आणि कनकगिरी इन कर्नाटका म्हणजे आत्ताचा कनकगिरी.
नॉर्थन रिजन उत्तरेकडील भागासाठी तक्षशिला पाकिस्तानमध्ये आहे आत्ताच्या, ती राजधानी होती. देअर वॉज अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विच ॲडवाइज द किंग इन मॅटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. राजाला राज्यकारभारामध्ये सल्ले देण्यासाठी, मदत करण्यासाठी मंत्री परिषद सुद्धा होती. देअर वेअर मेनी ऑफिसर्स वर्किंग ॲट डिफरंट लेवल्स. आणि वेगवेगळ्या स्तरावरती तिथे अधिकारी नेमलेले होते. There was an efficient intelligence service which kept an eye on the administration and on the movement of the enemies. राज्यकारभार व्यवस्थित चालतो आहे का, किंवा दुसरे शत्रू सैन्याची काय हालचाल आहे याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक सक्षम असं हेर खातं सुद्धा होतं. लाईफ ऑफ द पीपल ड्युरिंग द मौर्य पिरियड. मौर्यकालीन लोकांचे जीवन कसे होते ते बघूयात आपण. ड्युरिंग द मौर्य पिरियड ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन हॅड ग्रेट इम्पॉर्टन्स. मौर्य काळामध्ये शेतीला खूप महत्त्व होते. ट्रेड अँड अदर ऑक्युपेशन्स हॅड अल्सो प्रॉस्पर्ड वेल. व्यापार आणि इतर उद्योगधंदे सुद्धा भरभराटीला आले. देअर वेअर मेनी ऑक्युपेशन्स लाईक कार्विंग अँड एनग्रेविंग ऑन आयव्हरी, विविंग अँड डाईंग क्लोथ अँड मेटल वर्क. तेव्हा खूप सारे उद्योगधंदे होते, जसे की आयव्हरी म्हणजे हत्तीचा दात, हस्तिदंतावरती कोरीव काम करणे, विविंग कपडे विणणे, डाईंग त्याला रंगकाम करणे, आणि मेटल वर्क म्हणजे धातू काम करणे, यासारखे उद्योगधंदे होते. ब्लॅक ग्लेज्ड पॉटरी वॉज ऑल्सो प्रोड्युस्ड. ग्लेज्ड म्हणजे चकाकी असणारी, चकचकीत अशी काळी भांडी सुद्धा त्यावेळेस बनवली जात असत. शिप बिल्डिंग वॉज कॅरीड आउट ऑन अ लार्ज स्केल. नौका बांधणी, शिप म्हणजे काय, जहाज तयार करण्याचं सुद्धा काम त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर चालत असे. इन मेटल वर्क, धातू कामामध्ये, द टेक्नॉलॉजी ऑफ मेकिंग आर्टिकल्स ऑफ अदर मेटल्स ॲज वेल ॲज दोज ऑफ आयर्न हॅड डेव्हलप्ड. इतर धातूंसोबत लोखंडाची सुद्धा वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञान तेव्हा विकसित झालं. डिफरंट फेस्टिवल्स अँड फंक्शन्स वेअर सेलिब्रेटेड इन विलेजेस अँड टाउन्स. वेगवेगळे सण, उत्सव, समारंभ हे गावांमध्ये आणि शहरांमध्ये साजरे केले जात असत. डान्स अँड म्युझिक कॉन्सर्ट्स वेअर अ पार्ट ऑफ एंटरटेनमेंट. नृत्य आणि संगीत जे कॉन्सर्ट असतात तर ते एक मनोरंजन म्हणून केले जात असत. रेसलिंग बाउट्स अँड चॅरिओट्स रेसेस वेअर पॉप्युलर अँड सो वेअर बोर्ड गेम्स अँड चेस. रेसलिंग बाउट्स म्हणजे कुस्ती, आणि ज्या रेस असतात, शर्यती असतात, चॅरियट्स म्हणजे रथांच्या शर्यती, त्यानंतर जे बोर्ड गेम्स आहेत, चेस आहे, तर ते सुद्धा त्या काळामध्ये फेमस होते. चेस वॉज कॉल्ड अष्टपद, आणि चेसला, बुद्धिबळाला तेव्हा अष्टपद म्हणून ओळखले जात असत. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, द ऑफिशियल सील ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज बेस्ड ऑन द कॅपिटल ऑर पिलर हेड ऑफ द अशोका पिलर ॲट सारनाथ. कोणतंही गव्हर्नमेंटचं जे सील आहे तर ते सारनाथ येथील अशोका पिलर आहे, त्याच्यावरचं जे पिलर हेड आहे तर त्याच्यावर आधारित असतं. इथे बघा दाखवलेलं आहे द लायन कॅपिटल. तर आपल्या जे पैसे आहेत, नोटा आहेत, त्याच्यावरती सुद्धा ह्याचं चित्र असतंच. बघितलंय ना तुम्ही. द अशोका पिलर हॅज 4 लायन्स. आता ह्या अशोका पिलरमध्ये 4 लायन आहेत. इथं आपल्याला चित्रामध्ये 3 दिसतात आणि एक ह्याच्या पाठीमागे असतो, असे 4 लायन्स असतात. ऑन अ हॉरिझॉन्टल स्ट्रीप बिलो इच लायन देअर इज अ व्हील ऑर चक्र. प्रत्येक लायनच्या खाली अशा प्रकारचं चक्र असतं. वी कॅन व्ह्यू ओनली वन ऑफ दिस चक्राज ॲट अ टाईम. आपण एका वेळेस हे एकच चक्र बघू शकतो. देअर इज अ हॉर्स ऑन वन साईड अँड अ बुल ऑन द अदर साईड ऑफ द चक्र. या चक्राच्या एका साईडला हॉर्स आणि एका साईडला बुल, म्हणजे एका साईडला घोडा आणि एका साईडला बैल आहे. Similarly, on the side that is not in view on the seal, there is an elephant and a lion on either side of the chakra. आणि जी साईड आपल्याला दिसत नाही म्हणजे ह्याच्या मागची साईड, तर त्याच्या एका बाजूला एलिफंट हत्ती आहे आणि एका बाजूला सिंह आहे.
ठीक आहे. आर्ट अँड लिटरेचर, कला आणि साहित्य. मौर्य काळामध्ये कला आणि साहित्य कसे होते ते आपण बघूया. ड्युरिंग द पिरियड ऑफ एम्परर अशोका द आर्ट ऑफ रॉक कट स्कल्पचर वॉज प्रमोटेड. सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. द पिलर्स इरेक्टेड बाय अशोका आर एक्सलेंट स्पेसिमेन्स ऑफ इंडियन स्कल्पचर. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. देअर आर एक्सलेंट कार्विंग्स ऑफ ॲनिमल्स लाईक द लायन, एलिफंट, बुल ऑन दीज पिलर्स. या स्तंभांवरती सिंह, हत्ती, बैल यांचे अतिशय छान प्रकारे कोरीव काम केलेले आहे. द चक्रा ऑर व्हील ऑन द अशोका पिलर ॲट सारनाथ हॅज अ प्लेस ऑफ ऑनर ऑन द इंडियन नॅशनल फ्लॅग. जे सारनाथ येथील अशोका पिलर आहे, अशोक स्तंभ आहे, तिथे जे हे चक्र आहे ते भारताच्या राष्ट्रीय झेंड्यामध्ये सुद्धा आहे. द पिलर हॅज लायन्स ऑन ऑल 4 साइड्स बट ओनली 3 आर विजिबल फ्रॉम द फ्रंट. त्या अशोक स्तंभावरती 4 सिंह आहेत, पण पुढून आपल्याला फक्त 3च दिसतात. दिस इज द ऑफिशियल सील ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हीच भारताची ऑफिशियल सील म्हणजेच राजमुद्रा सुद्धा आहे. The cave sculptures at Barabar Hills carved during the period of Ashoka are well known. अशोकाच्या काळामधील जी बराबर टेकड्या खोदून जी लेणी बनवलेली आहेत ती सर्वांना माहीतच आहेत किंवा प्रसिद्ध आहेत. ही तर बघा हे अशा प्रकारची. These caves are in बिहार. ह्या ज्या लेण्या आहेत त्या बिहारमध्ये आहेत. दे आर द ओल्डेस्ट केव स्कल्पचर्स इन इंडिया. भारतामधील सर्वात जुनी अशी ती लेणी आहेत. आफ्टर द डेथ ऑफ एम्परर अशोका द मौर्य एम्पायर बिगॅन टू डिक्लायन. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. आफ्टर द मौर्याज मेनी न्यू स्टेट्स अँड सम एम्पायर्स अल्सो इमर्ज इन इंडिया. मौर्यांनंतर खूप सारे दुसरे राज्य आणि राजे उदयाला आले. द मौर्य एम्पायर वॉज द लार्जेस्ट एम्पायर इन एन्शियंट इंडिया. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. इन द नेक्स्ट चॅप्टर वी शाल डिस्कस द पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स इन द पोस्ट मौर्य पिरियड. पुढच्या लेसनमध्ये आपण मौर्य साम्राज्यानंतरचं राजकीय आणि घडामोडी आपण जाणून घेऊयात. बाय.